हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चरला आपण जे काही सिस्टीम आहे त्या सिस्टीमचे जे काही टाईप्स आहेत हे टाईप्स पाहिलेले होते. टोटल त्याचे आपल्याकडे 3 टाईप्स आहेत, त्यातले आपण 2 पाहिलेले होते. जे सिस्टीमचे टाईप्स किती आहेत आपल्याकडे टोटल 3 आहेत, त्यातले आपण 2 टाईप्स हे पाठीमागच्या लेक्चरला पाहिले होते. त्यातला फर्स्ट होता तो ओपन सिस्टीम आणि सेकंड होता तो क्लोज्ड सिस्टीम. ओपन सिस्टीम कोणाला म्हणायचं? अशी सिस्टीम आहे की त्या सिस्टीममध्ये एनर्जी आणि मॅटरची देवाणघेवाण सराउंडिंग बरोबर होते, एक्सचेंज. ए सिस्टीम विच एक्सचेंज बोथ एनर्जी अँड मॅटर विथ सराउंडिंग, त्याला काय म्हणतो आपण? ओपन सिस्टीम. क्लोज्ड सिस्टीममध्ये काय होतं? फक्त एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण कोणाची होती? एनर्जीची, मॅटरची होत नाही. प्रयोग करत असताना आपण काय सांगितलं किंवा कॉपी घेतली आणि तो कॉपी आपण कशात ठेवलेली आहे? एका कपामध्ये ठेवले आणि कपाला वरून झाकण ठेवलंय, क्लोज्ड म्हणतो आपण त्याला. तर काय होतं? बऱ्याच वेळानंतर ती थंड होतं, परंतु त्यातला मॅटर तसाच राहतो, कमी जास्त होत नाही. म्हणजे फक्त कुणाची देवाणघेवाण झाली? एनर्जीची, मॅटरची झाली नाही. मग त्याची डेफिनेशन काय होती आपल्याकडे? ए सिस्टीम विच एक्सचेंज ओनली एनर्जी नॉट मॅटर विथ सराउंडिंग इज कॉल्ड ॲज क्लोज्ड सिस्टीम. आणि थर्ड आपण आता बघतोय आजच्या लेक्चरमध्ये आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम आता नावामध्येच आहे. आयसो हा शब्द आपण 11वीत पण बघितला होता. आयसो मीन्स सेम. आयसो मीन्स सेम. सेममध्ये बदलतंय का? बदलत नाही. बदलत नाही म्हणजे काहीच बदलत नाही. म्हणजे एनर्जीमध्ये बी काही फरक पडत नाही आणि मॅटरमध्येही फरक पडत नाही. म्हणजे देवाणघेवाण एनर्जीची पण होत नाही आणि मॅटरची पण होत नाही. म्हणजे थोडक्यात जो आपण कॉपी ठेवली आहे ती कॉपी आता ठेवायच्या थर्मॉस फ्लास्कमध्ये. थर्मॉस फ्लास्क माहिती आहे, मी सुरुवातीला लेक्चरमध्ये सांगितलं होतं. थर्मॉसचं भांडं आपल्याकडे माहिती आहे. तर ते थर्मॉसचं भांडं आपण लग्नात वगैरे आता देतात बघा, ते पोळी ठेवण्यासाठी किंवा चपाती गरम राहण्यासाठी किंवा चहा आपल्याकडं कॉफी आहे ती गरम राहण्यासाठी त्याच्यामध्ये ठेवला जातो. बऱ्याच वेळ तो गरम तसाच राहतो. म्हणजे त्यातली एनर्जीची देवाणघेवाण सराउंडिंग बरोबर होत नाही किंवा मॅटरसुद्धा कमी जास्त होत नाही. म्हणजे मॅटरची सुद्धा देवाणघेवाण सराउंडिंग बरोबर होत नाही. म्हणून त्याला म्हणलं आयसोलेटेड सिस्टीम. म्हणजे जेवढं आपल्याला हीट पाहिजे होती तेवढीच हीट तशीच राहिली आणि मॅटरसुद्धा जेवढा होता तेवढा तसाच राहिला. म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही. बदल झालेला नाही म्हणजेच काय म्हणतो त्याला आपण? आयसो. सेमच राहिलं. म्हणजे दोघांची सुद्धा देवाणघेवाण होत नाही. अशी सिस्टीम आहे की त्या सिस्टीममध्ये काय व्हायला पाहिजे? डज नॉट एक्सचेंज बोथ एनर्जी अँड मॅटर विथ सराउंडिंग. इथे का लक्षात बघा. म्हणजे अशी सिस्टीम आहे की ती सिस्टीममध्ये काय होतं? डज नॉट एक्सचेंज, देवाणघेवाण होत नाही. कुणाची? दोघांची पण, एनर्जी आणि मॅटरची. कुणाबरोबर? विथ सराउंडिंग. त्या सिस्टीमला आयसोलेटेड सिस्टीम असे म्हणतात. आलं लक्षात बघा. ए सिस्टीम विच डज नॉट एक्सचेंज बोथ एनर्जी अँड मॅटर विथ सराउंडिंग. आलं लक्षात? एक्झाम्पल आहे त्याचं आपल्याकडं. कॉफी इन थर्मॉस फ्लास्क. कॉफी घेतलेली आहे पण कशामध्ये ठेवली आहे ती? थर्मॉस फ्लास्कमध्ये ठेवलेली आहे. त्यामुळं त्यातली उष्णता म्हणजे टेम्परेचर पण कमी होत नाही, म्हणजे एनर्जीसुद्धा कमी होत नाही आणि मॅटरसुद्धा अजिबात कमी जास्त होत नाही. म्हणजे देवाणघेवाण होत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याकडे सिस्टीमचे 3 टाईप्स आहेत. ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. आलं लक्षात? आता पुढचा पॉईंट आहे आपल्याकडे नवीन, प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. आता या सिस्टीम ज्या आहेत त्या सिस्टीमच्या काही प्रॉपर्टीज आहेत आपल्याकडे. 2 महत्त्वाच्या प्रॉपर्टी आहेत. बऱ्याच वेळा हे बोर्डाला त्याने विचारलेलं आहे डेफिनेशन आपल्याला. एक प्रॉपर्टी आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि दुसरी आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता बऱ्याच वेळा काय होतं आपल्याकडं, याच्यापैकी एक विचारलं की उत्तर आपल्याला दोन्हीची पण येत असतात, पण कुठलं लिहायचं उत्तर हे जम्बलिंग होतं. तर हे व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवायचं. नंतर मी त्याची आयडिया सांगतो कसं लक्षात ठेवायचं. दोन्ही डेफिनेशन सोपे आहेत. आता फर्स्ट आपण बघूया इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय ते. क्वेश्चन काय दिला बघा त्याच्यावरती. व्हॉट इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी? गिव्ह एक्झाम्पल्स. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय ते सांगायचं आहे आणि त्याचे एक्झाम्पल आपल्याकडे द्यायचं आहे. आता एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कोणाला म्हणायचं बघा. अशी प्रॉपर्टी आहे की ती प्रॉपर्टी जेवढं आपण मॅटर म्हणजे वस्तू, पदार्थ, जेवढा आपण पदार्थ घेतो त्या पदार्थाच्या अमाऊंटवरती डिपेंड असते. बघा काय म्हणतो मी. आपण फॉर एक्झाम्पल एक वस्तू घेतली, समजा साखर घेतली आणि त्या साखरेचं आपल्याला काय करायचं आहे? वजन किंवा हे करायचं आहे, मास, वस्तुमान मोजायचं आहे. तर त्याचं वस्तुमान आपण 1 किलो, 2 किलो, 3 किलो असं म्हणतो. जशी जशी अमाऊंट आपण वाढवत जाऊ त्या साखरेचं, शुगरचं,
तसतसं त्याचं मास काय होतं वाढत जातं आणि जसजसं आपण ते कमी करू त्याची अमाऊंट तसतसं त्याचं वस्तुमान कमी होतं. त्याचं व्हॉल्यूम पण मोजायचं बघा. आता ते व्हॉल्यूम मोजत असताना 1 किलो साखर आपण घेतली तर त्याचं व्हॉल्यूम आपल्याकडे काहीतरी मिळेल. 2 किलो साखर घेतली त्याचं व्हॉल्यूम वाढेल. 3 किलो घेतली त्याचं व्हॉल्यूम वाढेल. म्हणजे अमाऊंट बदलली की व्हॉल्यूम बदलते किंवा अमाऊंट बदलली की त्याचं वस्तुमान सुद्धा बदलतंय. इंटरनल एनर्जी म्हणतो आपण. त्याच्यामध्ये असणारी एनर्जी जेवढी वस्तू जास्त तेवढी त्याच्यामध्ये असणारी एनर्जी जास्त, जेवढी वस्तू लहान तेवढी त्यातली इंटरनल एनर्जी सुद्धा कमी. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे आता तुमच्या वयानुसार तुम्ही आता 12वीची मुलं आहेत, तुमची इंटरनल एनर्जी आणि तुमच्या घरामध्ये लहान भाऊ बहीण आहेत 10वीला असतील 8वीला असतील 9वीला असतील त्यांच्यामध्ये असणारी एनर्जी कमी असणार आहे निश्चित. हे कशानुसार ठरलं अमाऊंट, का तर तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त मोठे आहेत म्हणजे अमाऊंटवरती डिपेंड आहे. हीट कॅपॅसिटी त्याच्यामधली जी हीट कॅपॅसिटी आहे हीट कॅपॅसिटीसुद्धा जेवढा पदार्थ मोठा अमाऊंट जास्त तेवढी हीट कॅपॅसिटी म्हणजे साठवून ठेवण्याची क्षमता जास्त आणि जेवढी वस्तू कमी तेवढी त्याची क्षमता कमी. पुन्हा एक्झाम्पल आहे नंबर ऑफ मोल्स. आता 1 किलो साखर घेतली नंबर ऑफ मोल्स आणि 2 किलो साखर घेतली नंबर ऑफ मोल्स. निश्चित कुणामध्ये नंबर ऑफ मोल्स जास्त असतील 2 किलो साखरेमध्ये. पुन्हा 3 किलो घेतली वाढत चाललं म्हणजे हे वाढतंय किंवा कमी होतंय म्हणजे हे डिपेंड आहे कोणावरती डिपेंड आहे अमाऊंट ऑफ मॅटर. तुम्ही पदार्थ किती घेतला त्या पदार्थावरती ज्या प्रॉपर्टी डिपेंड असतात त्या प्रॉपर्टीला एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असे म्हणतात. येते का लक्षात बघा. म्हणजे कुणावरती डिपेंड आहे अमाऊंट ऑफ मॅटरवरती किती त्यानं अमाऊंट घेतला त्याच्यावरती डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल आता दुसरं उलटं उदाहरण सांगतो तुम्हाला मी. एक कापड वाळायसाठी समजा 1 तास लागतो तर 10 कापड वाळायसाठी किती वेळ लागेल. अमाऊंट बदलली ना आता 1च तास लागणार आहे. म्हणजे अमाऊंटवरती काय डिपेंड आहे का इथं अमाऊंटवरती डिपेंड नाही तर ती प्रॉपर्टी वेगळी आहे. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजेच काय, जर आपण अमाऊंट मॅटरची बदलली तर ती प्रॉपर्टी सुद्धा बदलायला पाहिजे किंवा अशा काही प्रॉपर्टी आहेत की त्या कुणावरती डिपेंड आहेत अमाऊंट ऑफ मॅटरवरती म्हणजे मॅटर किती घेतलाय त्याच्यावरती डिपेंड आहेत. अशा प्रॉपर्टीला एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणायचं. आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी कुणाला म्हणायचं, अशा प्रॉपर्टी आहेत की ते सबस्टन्स किंवा मॅटरचं किती अमाऊंट आहे त्याच्यावरती इनडिपेंडंट आहेत. आता लक्षात कसं ठेवायचं इंटेन्सिव्ह इनडिपेंडंट, जम्बलिंग करायचं नाही. इंटेन्सिव्ह म्हणलं की इनडिपेंडंट, इंटेन्सिव्ह म्हटलं की इनडिपेंडंट अशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं. बघा लक्षात येते का, जम्बलिंग करायचं नाही. दोन्ही पण आपल्या डेफिनेशन तुम्हाला लिहिता येतात. अमाऊंट ऑफ मॅटरवरती डिपेंड असतं आणि अमाऊंट ऑफ मॅटरवरती इनडिपेंड असतं. व परीक्षेत आलं की आपल्याकडे जम्बलिंग काय होते डिपेंड आहे का इनडिपेंड आहे. लक्षात कसं ठेवायचं इंटेन्सिव्ह म्हणलं की इनडिपेंडंट आहे असं लक्षात ठेवायचं. नावातच आहे इन इंटेन्सिव्ह इनडिपेंडंट, एक्सटेन्सिव्ह म्हणलं की डिपेंड. म्हणजे अशी प्रॉपर्टी आहे की ती प्रॉपर्टी अमाऊंट ऑफ मॅटरवर जर डिपेंड असेल तर त्याला म्हणायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि त्याचे एक्झाम्पल आता आपण बघितलं मास आहे व्हॉल्यूम आहे. मास तर आपल्याकडे लगेच लक्षात येतं किंवा व्हॉल्यूम तर लगेच लक्षात येतं. 1 किलो साखर घेतली आणि 2 किलो साखर घेतली, अमाऊंट आपण चेंज केली. दोघांचं पण मास 1 किलो आणि 2 किलोचं वेगवेगळं निघणार वस्तुमान, व्हॉल्यूम दोघांचं पण वेगवेगळं निघणार. तसं सेम आता बघा टेम्परेचर आपण घेतलं किंवा बॉइलिंग पॉईंट घेतला. 1 लिटर पाणी घेतलं आणि 2 लिटर पाणी घेतलं आणि त्याचं बॉइलिंग पॉईंट काढतोय. 1 लिटर पाणी आहे शेवटी, पाण्याचा बॉइलिंग पॉईंट किती जरी घेतलं तरी 100 डिग्री सेल्सिअसच निघणार आहे. लक्ष येते का बघा. प्रेशर म्हणतो आपण. आता हे प्रेशर जर बघितलं कितीही वस्तू घेतली तरी प्रेशर त्याच्यावरती सारखंच राहणार आहे. का सारखं राहणार आहे, आता तुम्ही 10वीपर्यंत शिकलेला आहे. प्रेशर म्हणजे हवेचा दाब हा पृथ्वीवरती सर्वत्र सारखाच आहे. ती वस्तू लहान असू द्या किंवा मोठी असू द्या म्हणजे मॅटर कितीही कमी जास्त असू द्या त्याचा काही संबंध नाही. टेम्परेचर, आता आपल्या बॉडीचं टेम्परेचर, आपल्या आता घरामध्ये एखादा लहान मुलगा आहे फार, त्याची अमाऊंट कमी आहे, आपलं वय जास्त आहे, आपलं अमाऊंट जास्त आहे. आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती आहे नॉर्मल 34 डिग्री सेल्सिअस आहे. लहान बाळाचं किती आहे 34 डिग्री सेल्सिअस. आपल्यापेक्षा मोठी माणसं आहेत त्यांचं किती आहे 34 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे नॉर्मल टेम्परेचर हे 34 डिग्रीच असतं. म्हणजे ते काही अमाऊंटवरती बदलत नाही. समजा आपण 1 किलो साखर घेतली त्याचं टेम्परेचर मोजलं, पुन्हा 10 किलो साखर घेतली त्याचं टेम्परेचर मोजलं, तेवढंच राहणार आहे ना. येते लक्षात बघा. 5 किलोचा दगड घेतला आणि त्याच्यावरती थर्मामीटर ठेवला, पुन्हा 100 किलोचा दगड घेतला त्याच्यावरती थर्मामीटर ठेवला, शेवटी अमाऊंटवरती काय डिपेंड आहे का नाही, म्हणजे टेम्परेचर सारखंच दाखवणार आहे. म्हणजे थोडक्यात काय अमाऊंट ऑफ मॅटरवरती या प्रॉपर्टी डिपेंड नाही तर इनडिपेंडंट आहेत. अशा ज्या प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टीला आपल्याला म्हणायचं आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आलं लक्षात. आता डेफिनेशन काय दिलेत बघा एक्सटेन्सिव्हची. ए प्रॉपर्टी विच डिपेंड्स अपॉन, डिपेंड आहे अमाऊंट ऑफ मॅटर इन सिस्टीम इज कॉल्ड ॲज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्झाम्पल आहेत त्याचे मास वस्तुमान, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी, हीट कॅपॅसिटी, नंबर ऑफ मोल्स. आता इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे डेफिनेशन दिले.
ए प्रॉपर्टी विच इंटेन्सिव्ह म्हटलं की काय सांगितलं मी तुम्हाला, इंडिपेंडंट ऑफ द अमाऊंट ऑफ मॅटर इन सिस्टीम. एक्झाम्पल आहे त्याचं प्रेशर, टेम्परेचर, सरफेस टेन्शन म्हणतो आपण. सरफेसवरती असणारं टेन्शन सर्वत्र सारखंच असतं. फिस्कोसिटी सगळीकडे सारखीच आहे. मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट आणि स्पेसिफिक. मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट आपल्याला माहिती आहे. बॉइलिंग पॉईंट काढा, मेल्टिंग पॉईंट काढा. वस्तू किती लहान आहे का मोठी आहे किंवा अमाऊंट ऑफ किती आहे हे लक्षात घ्यायची गरज नाही. म्हणजे हे इंडिपेंडंट आहे. अशा प्रॉपर्टीला म्हणायचं इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हे व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. आता खाली आपल्याला नोट म्हणून एक पॉईंट दिला आहे. स्टेट व्हेरिएबल आणि चेंज इन स्टेट हे आपल्याला पुढं चॅप्टरमध्ये लागतात. हे नोट म्हणून टाकलं आहे आपण हे. आता स्टेट व्हेरिएबल म्हणजे बदलणारे. स्टेट व्हेरिएबल्स बदलणारे. स्टेट त्याच्या चेंज होतात, व्हेरिएबल म्हणजे बदलतात. स्टेट किती स्टेट असतात पदार्थाला, दोनच. एक इनिशियल स्टेट आणि एक फायनल स्टेट. स्टेट म्हणजे अवस्था आणि त्या अवस्था बदलतात. व्हेरिएबल म्हणजे चेंज. इथे का लक्षात बघा, व्हेरिएबल म्हणजेच चेंज. आता त्या कशा चेंज होतात, कुणाच्या चेंज होतात, जे आपल्याला मोजता येतं ते. आता एखादी आपण वस्तू घेतली तर त्या वस्तूचं काय काय मोजता येतं आपल्याकडे, टेम्परेचर मोजता येतं, प्रेशर मोजता येतं, व्हॉल्यूम मोजता येतं, नंबर ऑफ मोल्स मोजता येतात. बरोबर आहे का बघा. मग मोजता येतात म्हणजे नेमकं काय, त्याच्यामधला बदल. म्हणजे सुरुवातीला टेम्परेचर आपल्याला सुरुवातीला T1 आहे आणि शेवटी किती झालं असेल, फायनलला T2 झालं असेल. व्हॉल्यूम सुद्धा सेम तसंच आहे. सुरुवातीचं व्हॉल्यूम काय असेल समजा V1 आणि फायनलचं व्हॉल्यूम काय असणार आहे V2. तसं प्रेशर सुरुवातीचं P1, शेवटचं P2. तसं N सुद्धा आपल्याला काढता येतो, N1 N2. म्हणजे या ज्या मेजरेबल प्रॉपर्टी आहेत, मेजरेबल म्हणजे मोजता येणाऱ्या, काय म्हणतोय बघा मी, ज्या मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम त्याला म्हणायचं स्टेट व्हेरिएबल. हे मोजता येतं ना आपल्याला, टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स, याला म्हणायचं स्टेट व्हेरिएबल. म्हणजे हे मोजता येतं. म्हणून काय दिले बघा माहिती आपल्याला, मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. मेजरेबल मोजता येतं, टेम्परेचर मोजता येतं, टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम हे तर फिक्स लक्षात ठेवायचं. हे आपल्याकडे मोजता येतं इनिशियलमधून फायनलमध्ये किंवा फायनलमधून इनिशियलमध्ये. हे आपल्याला सहजसहजी मोजता येतं. आणि दुसरं आपल्याकडे चेंज इन स्टेट. आता चेंज इन स्टेट म्हणजे वरचंच जे काही चेंज होतं व्हेरिएबल्स. काय म्हटलं बघा, चेंज इन वन ऑर ऑल स्टेट व्हेरिएबल. स्टेट व्हेरिएबल किती आहेत आपल्याला सांगितलं मी आता तुम्हाला, टेम्परेचर आहे, प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे किंवा N आहे. मग यातला एक चेंज होऊ द्या. एक चेंज झाला म्हणजे नेमकं काय, T1चा T2 झाला म्हणजे इनिशियल टेम्परेचरचं फायनल टेम्परेचरमध्ये गेला किंवा T2चा T1 झाला, फायनलचा इनिशियलमध्ये आला. हे बदल झाला ना, चेंज इन स्टेट, अवस्थेमध्ये बदल झाला ना, एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थामध्ये. पुन्हा प्रेशरचं तसंच, P1 मधून P2 मध्ये गेला किंवा P2 मधून P1 म्हणजे इनिशियलमधून फायनलमध्ये गेला किंवा फायनलमधून इनिशियल आला. तसंच व्हॉल्यूमचं पण आहे, V1चा V2 इनिशियलचं फायनलमध्ये गेलं किंवा फायनलचं इनिशियलमध्ये गेलं. किंवा आता हे एक बदलल किंवा सगळेच बदलतील ॲट अ टाइम. T1, V1 आणि P1 इनिशियल हे सगळं कोणामध्ये जाईल, फायनलमध्ये. कशामध्ये जाईल, T2, V2 आणि P2. म्हणजे सगळेच्या सगळे काय होतील, आपल्याला इनिशियलमधून फायनलमध्ये जातील किंवा फायनलमधून इनिशियलमध्ये जातील. कोण, स्टेट व्हेरिएबल. म्हणजे एक स्टेट व्हेरिएबल बदलू द्या किंवा सर्वच्या सर्व स्टेट व्हेरिएबल बदलू द्या, त्याला काय म्हणणार आपण, चेंज इन स्टेट किंवा स्टेट चेंज. आणि स्टेट व्हेरिएबल कोणाला म्हणायचं, मोजता येणाऱ्या ज्या प्रॉपर्टी आहेत. कोणकोणत्या प्रॉपर्टी मोजता येतात आपल्याला, टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम. आणि हे सर्वच इनिशियलमधून फायनलमध्ये जाऊ द्या किंवा फायनलमधून इनिशियलमध्ये जाऊ द्या. याचा अर्थ काय झाला, त्यानं चेंज त्याची काय केलं, स्टेट किंवा स्टेट त्याची काय झाली, चेंज झाली. म्हणून त्याला काय म्हणलंय, चेंज इन स्टेट. हे व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. हे पुढच्या लेक्चरमध्ये किंवा याची जी नोट्स आहेत हे पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं, सिस्टीमचे टाईप कंप्लीट केले. फर्स्ट होता ओपन सिस्टीम, सेकंड होतं क्लोज्ड सिस्टीम आणि थर्ड आहे आयसोलेटेड सिस्टीम. आणि त्याच्यानंतर या सिस्टीमच्या काही प्रॉपर्टी होत्या दोन, त्या प्रॉपर्टी आपण पाहिल्या. फर्स्ट होती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि सेकंड होती इंटेन्सिव्ह. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कोणाला म्हणायचं, असे प्रॉपर्टी किंवा असे काही गुणधर्म आहेत ते कुणावरती डिपेंड आहे, अमाऊंट ऑफ मॅटर इन सिस्टीम डिपेंड असेल तर अमाऊंट ऑफ मॅटरवरती त्याला म्हणायचं एक्सटेन्सिव्ह. आणि अमाऊंट ऑफ मॅटरवरती जर इंडिपेंडंट असेल तर त्याला म्हणायचं इंटेन्सिव्ह. आणि त्याची एक्झाम्पल वगैरे आपण डिटेल पाहिलेली आहेत. तर हे व्यवस्थित तुम्ही स्टडी करायचं आहे आणि व्यवस्थित याचं लिखाण करून नोटबुकमध्ये व्यवस्थित ठेवायचं आहे. आलं लक्षात. राहिलेला भाग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. ओके.